सर्वांना नमस्कार. आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत. या बोधकथेचे नाव आहे दृढ निश्चय. अशाच पद्धतीच्या नवनवीन बोधकथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता, पण अनुभव पाठीशी कमी असल्यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशा वेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आत्तापर्यंत दिलीप सिंह याने कमी प्रमाणात सैनिक असून सुद्धा भीमसेन विरोधात केवळ धाडसी व कल्पक वृत्तीने युद्ध जिंकले होते. परंतु रणजित सिंह यात आपले सातत्य ठेवू शकत नाहीत. 2 दिवसात भीमसेन यांनी 4 मैल भागावर आपला ताबा मिळवला. राजवीरच्या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्करावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने मनातल्या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला. तेव्हा राजमाता लहान लहान 6 कांड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले, आई, 6 लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही. राजमाता म्हणाली, खरं बोलतोस. संख्येने मजबूतीला पराजित केली जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा. शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही. अशी ताकद तुमच्या आहे ती जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल. राजवीरने त्याप्रमाणे केले व त्याने भीमसेनला हरवून युद्धात विजय संपादन केला. या बोधकथेचे तात्पर्य आहे, दृढ मनोबलाने हरलेले युद्ध सुद्धा जिंकता येते. तुम्हाला जर माझी ही बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.